दादाचं लक्ष जरा तिसरीकडे गेलं तर मी खूप पर्सनली घेते की काय हॅलो भाई इधर उधर क्या देख रहे हो, मैं हूं ना इधर. माझा प्रवास श्रीनिवास इतका खडतर नसला तरी पण त्या ज्या गोष्टी असतात त्या कुठेतरी एकदम टच करतात. एका पॉइंटला दादा पण कंटाळले होते, अरे हा अच्छा कर रे भाई सासू असं टॅग केलेलं होतं. ते आज मला आई म्हणतात तू तो चक्कर मेरा क्या असं व्हायचं ते. पहिला अख्खा महिना मी दादाला त्रास दिलाय, दादा जमतंय ना मला, करते ना मी नीट. नमस्कार, मी मेधावी घोडके मटा मनोरंजन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. लक्ष्मी निवास या मालिकेला साधारण 300 भाग पूर्ण झालेले आहेत आणि मस्त पार्टीचं आयोजन केलेलं आहे आणि याच निमित्ताने माझ्यासोबत लक्ष्मी निवास आहेत. कसे आहात? मस्त, टॉप ऑफ द वर्ल्ड. खूप सुंदर दिसताय. अरे, 300 भाग पूर्ण झालेत, काय भावना आहेत नेमके? अर्थातच 300 भागाचा आनंद तर असतोच, पण मला असं वाटतं आमचा आनंद डबल आहे, कारण आम्ही म्हणतो की 300 नाही आमचे 600 भाग झालेत. कारण जसं तुम्हाला माहिती आहे की आमचा 1 तासाचा भाग असतो, त्यामुळे जी आपली नॉर्मल सिरियल असते त्यापेक्षा आमचं सगळं दुप्पट असतं. त्यामुळे 300 भाग झालेत, पण खरं तर 600 भाग झालेत. त्यामुळे नॅचरली आमचा आनंद काय म्हणूया डबल ट्रिपल आनंद आहे. काय सांगू, इट इज कमाल. कारण जेव्हा ही मालिका मला ऑफर केली गेली तेव्हा ही करायची की नाही, हे आपल्याला जमेल की नाही, इथपासून माझी सुरुवात होती. आणि आज 300 भाग आम्ही सेलिब्रेट करतोय, म्हणजे नॉर्मल मालिकेचे 600 भाग, कारण आमची 1 तासाची मालिका आहे. सो या इट्स अ ग्रेट फिलिंग. काही मजेशीर प्रश्न आहेत, 4-5 ते मी विचारते, पटकन उत्तर द्यायचे. सो सिरियल सुरू झालेली पहिली तारीख लक्षात आहे का? आणि तो खास क्षण काय? 6 नोव्हेंबर. येस, खास क्षण खास क्षण हा होता की आम्हाला कळत नव्हतं की आम्ही सिलेक्टेड आहोत की नाही, तरी पण कारण प्रत्येक शूटिंग डेट ही आम्हाला हा मॉक्सिन शूट होतोय, याच्यात काही चेंजेस होऊ शकतात असं सांगण्यात येत होतं. फक्त तुषार दळवीच होते की जे फायनल होते, बाकी सगळ्यांवर अशी तलवार होती की हे जर काम आवडलं नाही तर कोणीतरी दुसरं येऊ शकतं. सो आय थिंक सॉरी नाही, त्यामुळे आमच्या सगळ्यांना जरा असं होतं. नाही, आज इतके छान आमचे सेट तुम्ही बघताय, सगळ्यांना लोकांचे सेट आवडतायत, पण जेव्हा आमची पूजा झाली तेव्हा जी काही सेटची अवस्था होती किंवा जी काही, कारण ती रिकामा हा प्लॉट होता, मुहूर्त जे होतं पावसात मुहूर्त झाला होता आमचा, सगळं चिखल आणि सगळं आम्ही लोक म्हणत होतो अरे बापरे आपण नक्की काय होणार आहे, कसं करणार शूट. आज 3 मोठे सेट आहेत आणि जे बघायला वेगवेगळे प्रोड्युसर्स येऊन जातात, ते जर मुहूर्त कसा झालाय तुम्ही बघितलं असतात तर विश्वास बसणार नाही इतका फरक, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन असं झालेलं आहे. दुसरा प्रश्न, आतापर्यंत या भूमिकेविषयी बेस्ट कॉम्प्लिमेंट आणि वाईट कॉम्प्लिमेंट काय होती? वाईट कॉम्प्लिमेंट अजून खरं सांगू तर तेवढी म्हणजे मिळालेली नाही असं मी म्हणेन. वाईट कॉम्प्लिमेंट फक्त मी माझ्याच हे करतो असं वाटत नाही, हा सीन जरा आपण अजून हे करता आलं असतं किंवा इतक्या हर्षदाने चांगलं केलं, आपण कसं मॅच करायचं, त्यामुळे तो वाईट ती मात्र ही गोष्ट होते. पण चांगल्या कॉम्प्लिमेंट्स ऑफकोर्स, कारण बऱ्याच वेळा असं होतं की अरे काही लोक भेटतात की आमचे वडील पण असेच आम्ही बघतो तुम्हाला, किंवा काही काही म्हाताऱ्या ज्या असतात की आई एखादी किंवा आजी एखादी म्हणते, किंवा आईच्या एस्पेशली ज्या मैत्रिणी आहेत त्यामध्ये म्हणजे घरी आल्या होत्या, म्हणजे साधारणपणे सरासरी वय हे 85 हे सरासरी वय आहे. आणि त्यांच्या ज्या रिॲक्शन होत्या की अरे खरं तर असं वाटतं की आम्ही आमच्याच घरचं चित्र पाहतोय, की तू आमचाच मुलगा आहे असं वाटतं. तर मला असं वाटतं कुठे ते आपलेपणा जो आहे ती सगळ्यात म्हणजे काय म्हणूया मनात घर करणारी कॉम्प्लिमेंट असं मी म्हणतो. मला माहित नाही कॉम्प्लिमेंट किंवा असं काही, पण जी भूमिका घेताना मी इतकी डाऊटफुल होती किंवा पहिला अख्खा महिना मी दादाला त्रास दिलाय, दादा जमतंय ना मला, करते ना मी नीट. सो एका पॉइंटला दादा पण कंटाळले होते, अरे हा अच्छा कर रे भाई, तू तो चक्कर मेरा क्या असं व्हायचं ते. पण आज बाहेर गेल्यानंतर आता वर्ष होत येईल आमच्या मालिकेला, आणि आता जिथेही मी बाहेर जाते, जिथे लक्ष्मी निवास बघितलं जातं तिथे प्रत्येक जण आई असं म्हणतात. आणि नॉर्मली मी माझ्या ग्रुपमध्ये किंवा माझ्या मित्रपरिवारामध्ये मला मम्मा म्हणतात किंवा आईचा मान दिला जातो, पण जेव्हा नॉर्मल प्रेक्षक ज्यांनी मला आधी वेगळ्या भूमिकांसाठी किंवा एक सासू असं टॅग केलेलं होतं, ते आज मला आई म्हणतात. आय थिंक हेच यश आहे. या मालिकेत घडणाऱ्या कोणत्या अशा काही गोष्टी आहेत ज्या अस्वस्थ केल्या तुम्हाला? अस्वस्थ केल्या म्हणजे हा, आता कसं असतं की जरी आम्ही अभिनेते असलो, ते आमचं काम असलं, तरी पण काही काही नक्कीच ज्या सिच्युएशन्स असतात ते आपल्याला माहिती असतं की अरे ही म्हणजे गोष्टीचा भाग आहे, ही शेवटी मालिका आहे, हे खोटं आहे किंवा आपण हे अभिनय करतोय. पण तरी सुद्धा कुठेतरी काहीतरी अशा नक्कीच गोष्टी असतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी म्हणेन की आता जे आमचं दोघांचं स्वप्न आहे किंवा हिच्या करता श्रीनिवासचं स्वप्न आहे स्वतःचं घर बांधण्याचं, तर आता कसं की आज मी म्हणू शकतो की हा माझं स्वतःचं घर आहे, पण तो जो एकूण प्रवास, तो जो खडतर प्रवास होता, ते कुठेतरी जरी माझा प्रवास श्रीनिवास इतका खडतर नसला तरी पण त्या ज्या गोष्टी असतात त्या कुठेतरी
एकदम टच करतात किंवा एकदम असं फील होतं. अशा अनेक गोष्टी आहेत, पण ही मी अगदी पर्सनल म्हणीन तर ही गोष्ट आहे. किती छान असं. नाही, मला वाटतं अस्वस्थ तर मला जनरलीच लक्ष्मी अस्वस्थ करते, कारण मुळात मला असं वाटतं की खूप लेयर्ड आहे लक्ष्मी, आणि ती तुमच्या माझ्या घरातली आहे, त्यामुळे ती साकारणं मला वाटतं खूप कठीण होऊन जातं. कारण अम, आत्ता अनेक गोष्टी आहेत ज्या मी हर्षदा खानविलकर म्हणून कदाचित अनुभवल्या नाही आहेत. म्हणजे आत्ताच आम्ही एक खूप मेजर ट्रॅक केला ज्याच्यामध्ये आमची जानू, माझी लेक, या जगात नाहीये असं कळतं. सो मुळात आपलं मूल जाणं म्हणजे नक्की काय असतं हे मला माहित नाही, आणि असं काही कधी ज्याच्या आयुष्यात घडतं तो माणूस जिवंत कसा पुढे राहतो. सो मला वाटतं ते सगळे सीन्स करताना दादा काय किंवा मी काय, आय थिंक आम्हाला खूप इमोशनली त्रास झाला. म्हणजे आजही आता सीन्स करताना तिचा एक फोटो लावलेला आहे तिथे, तो मला इतका इरिटेट करतो ना. म्हणजे मला माहिती आहे सगळं खोटं आहे, पण कदाचित आपण मालिकेमध्ये इतके गुंतलेलो असतो, किंवा दादाचं लक्ष जरा तिसरीकडे गेलं तर मी खूप पर्सनली घेते की काय, हॅलो भाई, इधर उधर क्या देख रहे हो, मैं हूं ना इधर, यु नो. म्हणजे मी त्यांना हाक दादा मानते, पण आय थिंक आय एम व्हेरी टेरिटोरियल. तर मला तुषार दादा आता फक्त माझे आहे, अक्षया माझी आहे, दिव्या माझी